दररोजच्या डब्याला काय द्यायचा हा प्रश्न पडतो. तुम्हाला जसा प्रश्न पडतो ना तसा मलाही प्रश्न पडतो आणि वेगवेगळ्या रेसिपी मी पण ट्राय करते. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आता एक घावण म्हटलं की प्रत्येकाला जमतातच असं नाही. मला पण खूप प्रयत्न केल्यानंतर ते जमायला लागलेले आहेत. मैत्रिणींनो, खूप साऱ्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत, त्या जर माहीत असतील तर तुम्ही बनवलेले घावण छान असे जाळीदार, बघा या घावणला किती छान अशी जाळी पडले, मऊ लुसलुशीत जाळीदार घावणसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जो आहे ना तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता घावण म्हटलं की तांदळाची बनवतात किंवा तांदळाच्या पिठाची बनवतात. मी ते दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपण तांदळाचे घावण बनवतोय. त्यासाठी रात्री तांदूळ भिजत घातलेला आहे. बघा 6 ते 7 तास तांदूळ छान असा भिजत घालायचा आहे. स्वच्छ धुवून घेतला आणि तो भिजवलेला आहे आणि सकाळी मी घावण बनवण्यासाठी घेतलेलं आहे. त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून थोडंसंच पाणी घालून छान असं बारीक आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. घावणासाठी ज्यावेळी आपण वाटण करून घेतो त्यावेळी अशा पद्धतीने एकदम बारीक आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. बघा म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, गरज लागली तर वरून नंतर पाणी ॲड करू शकतो. आता हे जे वाटण करून घेतलेलं हे एका भांड्यात काढून घेते आणि आता आपल्याला हे म्हणजे 1-2 तासासाठी वगैरे ठेवायची गरज नाही. लगेच बनवायला घेतलं तरी छान असे घावण येतात. अरे पाणी जर जास्त झालं तर थोडा वेळ साईडला ठेवून नंतर वरचं पाणी काढता येतं, परंतु सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर अंदाज चुकू नये म्हणून थोडंसंच पाणी यामध्ये घातलेलं आहे. आणि मिश्रण जे आहे घट्टसरच आहे. बघा तुम्हाला मी दाखवते की पाण्याचा अंदाज कसा ओळखायचा. हे बघा यामध्ये पाणी चांगलं 1 ग्लास मी ॲड केलेलं आहे आणि तव्यामध्ये ज्यावेळी मिश्रण सोडतो त्यावेळी जाळी नाही पडली की तर त्यामध्ये आणखी पाणी घालायची गरज आहे असं समजायचं. आता इथे चवीनुसार मीठ घालते. मीठ छान असं विरघळेपर्यंत एकसारखं करून घेते. बघा गॅसवरती तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि ज्यावेळी बॅटर पसरून घेतो त्यावेळी अशा पद्धतीने फुलपात्राच्या साहाय्याने वर खाली करून ना छान एकत्रित असं मिक्स करून मगच बॅटर आपल्याला तव्यामध्ये पसरून घ्यायचं आहे. तवा पण छान असा गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेते. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं की घावण पटकन आपल्याला तव्याला न चिकटणारे छान जाळीदार घावण आपल्याला बनवता येतात. आता तवा तर छान गरम झालेला आहे आणि एक ट्रिक सांगू का, ज्यावेळी आपण यावरती बॅटर पसरून घेत असतो त्यावेळी तव्याची फ्लेम जी आहे ती हाय असावी. म्हणजे त्यामुळे काय होतं की छान अशी जाळी म्हणजे पडते आणि अशा पद्धतीने फुलपात्राच्या साहाय्याने बॅटर पसरून घ्यायचं आहे. बघा तवा छान तापलेला असेल तरच घावणला छान अशी जाळी पडते आणि हाय फ्लेम आता जे आहे ते हाय फ्लेम आहे. हाय फ्लेमवरती छान असं हे बॅटर पसरून घेतलं. आता झाकण ठेवायचं आणि नंतर मिडियम फ्लेमवरती घावण छान असं भाजून घ्यायचं. झाकण ठेवून अगदी अर्ध्या मिनटाची वाफ द्यायची आहे. जास्त वेळ आपल्याला हे भाजायची गरज नाही. वाफ बसली की त्याची बाजू पलटून घ्यायची. दोन्ही बाजूने छान असं हे भाजून घ्यायचं. हे बघा वरून थोडंसं तेल सोडून घेते आणि कडा सुटलं की आपोआप अलगद आपल्याला हे याची बाजू पलटून घेता येते. आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर काय होतं, हे थोडेसे तुटतात. तर त्यावेळी काय करायचं, 10-15 मिनटासाठी छान असं ते मिश्रण साईडला ठेवायचं. तर वरती जो पाण्याचा लेअर येतो म्हणजे पाणी जर ट्रान्सपरंट वरती जमा होतं ते काढून घ्यायचं. हे बघा आता पहिल्यांदा आहे, थोडंसं तुम्हाला तुटलेलं दिसत असेल, परंतु दुसरा तिसरा घावण मी बनवलेला आहे त्याचाही व्हिडिओ आहे. बघा छान असे जाळीदार घावण झालेले आहेत. तव्याला न चिकटणारे लुसलुशीत जाळीदार घावण बनवायला सोपे आहेत मैत्रिणींनो. आणि झटपट जर नेहमीच नाश्त्याला तेच पदार्थ खाऊन कंटाळा करतात मुलं तर अशा वेळेला हे घावण चहासोबत खाऊ शकता. बटाट्याची भाजी खोबऱ्याच्या चटणीसोबत टिफिनमध्ये दिले तर ते संपूर्ण दिवस असे मौसूत राहतात. हे बघा छान अशी घावण झाली तर जाळी पण किती छान पडली बघा. आणि तांदूळ जो मी वापरलेला ना तो जुना तांदूळ होता, रेशनचाच तांदूळ होता, त्या तांदळाचे बनवलेले. कोणताही जुना तांदूळ घेतला तर छान जाळीदार असे घावण होतात. त्याच तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. घावण बनवत असताना नेहमी एक घावण भाजला की दुसरा घावण बनवत असताना नेहमी थोडंसं तेल पुसून घ्यायचं. नारळाच्या केसराने पुसून घेतलं तरी चालेल. थोडंसं तेल पुसल्यामुळे काय होतं की तव्याला चिटकत नाहीत. पुन्हा फुलपात्राच्या साहाय्याने बॅटर एकत्रित छान असं ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचं. फुलपात्राने छान असं पसरवता येतं अशा पद्धतीने. आणि गॅसची फ्लेम जी आहे हाय असेल तर छान अशी जाळी पडते आणि पाण्याचा अंदाज अचूक असेल तरीही छान अशी जाळी पडते. अर्ध्या मिनटासाठी वाफ देते, नंतर छान असं दोन्ही बाजूने भाजून घेते. पटकन होतात आणि हे भाजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही मैत्रिणींनो. सकाळच्या घाई गडबडीत न तुटणारे छान असे घावण बनवायला सोपे आहेत. तांदळाच्या पिठाचे कसे बनवायचे तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही नक्की पहा. आणि आज मी तांदळाचे घावण बनवले बघा. न तुटणार असा घावण जमला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने घावण बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा.
हे बघा घावण अलगद साईडला झालेलं आहे. आणि घावण ज्यावेळी आपण काढून घेतो ना त्यावेळी बांबूचे ज्या बुट्ट्या असतात ना त्यावरतीच काढून घ्यायचा. थोडा थंड झाला की नंतर त्याची घडी करून ठेवली तरी चालेल. अशा पद्धतीने घावण काढून घेतलेले आहेत बघा. आणि किती छान पांढरे शुभ्र असे घावण झालेले आहेत. सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने घावण बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. आणि ही घावणची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने घावण बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तांदळाची बनवता का तांदळाच्या पिठाची बनवता. आणि राहिलेले घावण पण